मतदारांना आमिष देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार उघडकीस आलाय। लोकशाही मराठीच्या हाती मतदारांना कुकर दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहेत। आचारसंहितेचा उमेदवाराकडून भंग करण्यात आलाय। निवडणूक आयोगाला लोकशाहीने थेट सवाल उपस्थित केला आहे। निवडणूक आयोगाची भरारी पथकं नक्की कशावर नजर ठेवतायत? मतदारसंघात भरारी पथकं नेमकी काय काम करतात? विरोधकांच्या तक्रारीवर भरारी पथकांकडून का होतोय कानाडोळा असे सवाल आता लोकशाही मराठी उपस्थित करत आहे। यावर मनसे नेते अविनाश जाधव काय म्हणालेत आपण पाहूयात। लोकशाही संविधान वगैरे हे सगळं संपलेलं आहे। आता पुढच्या काही दिवसांनी राजेशाही येईल असं चिन्ह दिसायला लागलेलं आहे। राजेशाही कुठल्या पक्षाची असेल? आता हे बघा, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने ही निवडणूक वळवलेली आहे ना, म्हणजे काल तर कॉम्पिटिशन लागली होती। श्रीकांत शिंदेमध्ये आणि रवींद्र चव्हाणांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती की कोण जास्त बिनविरोध खेचतोय, आणि त्याच्यानंतर मग पैशाच्या ऑफर चालू झाल्या नगरसेवकांना। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी राजू दादा आम्ही दोघं जण त्याच्या कार्यालयात होतो। एका आमच्या उमेदवाराचा फोन आला आणि तो फोन ऑन होता, स्पीकरवर होता। तर तो उमेदवार तिकडनं सांगत होता की दादा 5 कोटी रुपये देतात, काय करू? आता ज्या माणसाला 5 करोड रुपये मिळणार असेल तो कशाला निवडणूक लढेल? आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय विरोधक वारंवार सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आलेले आहेत। आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे। मतदारांना आमिष देण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नक्कीच आपण बघतोय की जो दृश्य जे व्हिडिओच्या माध्यमातून दृश्य बघतोय ते अत्यंत धक्कादायक असेच म्हणावे लागतील। कारण कुकर वाटणं, त्याच पद्धतीने मोठ्या मोठ्या पिशव्यांमधनं गोष्टी घेऊन जाणं, त्या मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं ही गोष्ट अत्यंत लज्जास्पद आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आपण बघतोय की या संदर्भात जेव्हा आपण राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत दिनेश वाघमारे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळी ते म्हणतायत की हे मला माहिती नाही आहे, माझ्यापर्यंत काही व्हिडिओ आले नाही आहे, तुम्ही मला पाठवा ते व्हिडिओ, म्हणजे मग आम्हाला कारवाई करता येईल, आणि तुम्ही माझ्याबरोबर गगरानींना देखील पाठवा। त्याचबरोबर अश्विनी जोशी ज्या आहेत महापालिका अधिकारी, त्या याच्यावर सगळं लक्ष घालतात। त्यामुळे भरारी पथक नेमके किती आहेत, ते कसं काम करतात याची माहिती देखील अश्विनी जोशी देतील। त्यानंतर अश्विनी जोशींना देखील आपण फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र अश्विनी जोशींनी आपल्या फोनला प्रतिसाद दिलेला नाही आहे। मात्र या सगळ्यानंतर भरारी पथकं नेमकी काय काम करतात हा प्रश्न जो आहे तो तसाच अनुत्तरित राहिलेला पाहायला मिळतोय। इतकंच नाही तर आपण बघतोय की कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका पार पडलेल्या पाहायला मिळाल्या। त्यामध्ये देखील 5-5 कोटी रुपये नगरसेवक जे अर्ज भरलेले आहेत त्यांच्या समोरच्या पक्षाला देण्यात आले, अशा पद्धतीचा आरोप सध्या सर्वत्रच केला जातोय। काँग्रेस पक्ष असेल, मनसे पक्ष असेल, मग हे सगळं देताना भरारी पथकं कुठे आहेत हा प्रश्न जर पडला तर गैर नसणार आहे। कारण सामान्य माणसांमधनं देखील ही चर्चा आहे की कशा पद्धतीने या निवडणुका सुरू आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने या निवडणुका बघायच्या, 16 तारखेपर्यंत आणखीन काय काय बघावं लागणार आहे हे बघणं सगळं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। निवडणूक आयोगाची भरारी पथकं नक्की कशावर नजर ठेवतायत असा सवाल आता लोकशाही मराठीकडून उपस्थित होतोय। तर मतदारसंघात भरारी पथकं नेमकी काय काम करतात? विरोधकांच्या तक्रारींवर भरारी पथकाकडून या ठिकाणी का कानाडोळा होतोय असा सवाल आता लोकशाही मराठीकडून उपस्थित केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।